नमस्कार मंडळी, नम्रता होम शेफ मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मोदक। प्रथम सारण करण्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा तूप तापत ठेवला आहे। त्यामध्ये अर्धा वाटी ड्रायफ्रूट्स पावडर टाकलेली आहे। ती चांगली परतून घ्यावी। नंतर त्यामध्ये 1 वाटी ओल्या नारळाचा चव, चांगला परतून घेतला आहे। आणि अर्धा कप बारीक चिरलेला गूळ। आता हे सारण मंद आचेवर परतावे। त्यासाठी गॅसची फ्लेम मीडियम ठेवली तरी चालेल। जोपर्यंत गूळ विरघळत नाही तोपर्यंत गॅस वाढवला तरी चालेल। 2 मिनिटं आपण त्याला चांगलं परतून घेणार आहोत। आता त्यात थोडीशी वेलची पूड घालून गॅस बंद करायचा आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे। नंतर मोदकाची उकड 2 कप तांदळाचं पीठ, 2 कप पाणी, 1 चमचा तूप आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। यासाठी मी एका भांड्यामध्ये 2 कप पाणी उकळत ठेवलं आहे। त्यात 1 चमचा तूप घालून चांगलं उकळी येऊ दिली आहे। नंतर यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। यासाठी गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। नंतर गॅस बंद करून 15 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। आता ही उकड परातीमध्ये काढून घ्यायची आहे आणि हळूहळू गरम गरम मळून घ्यायची आहे। 6 ते 7 मिनिटं उकड चांगली मळून घ्यायची आहे। ही उकड चांगली एकदम मऊसूत पीठ असं मळलं गेलं पाहिजे। अशा प्रकारे मी मऊसूत असं पीठ मळून घेतलं आहे। एकदम मऊसूत पीठ मळलं आहे। आता मोदक तयार करायला घ्यावे। त्यासाठी
गोळा घ्यायचा आणि चांगला गोल गोल करून घ्यावा. त्यानंतर तुपामध्ये हात बुडून कडा दाबत जायच्या आहेत. मध्ये जाडसर ठेवायचं आणि साईडने पातळ अशा कडा दाबायच्या आहेत. आता मध्ये सारण भरायचं आणि अशा प्रकारे पाकळ्या करायच्या आहेत. नंतर पाकळ्या जवळ आणायच्या आहेत. अशा प्रकारे आपला मोदक तयार झाला आहे. प्रकारे सगळे मोदक करून घ्यायचे आहेत आणि नंतर मोदक पात्रामध्ये पाणी गरम करून ठेवायचे आहे. नंतर प्लेटला तेल लावून घ्यायचे आहे आणि त्यात मोदक ठेवावे. आता झाकण लावून 10 ते 15 मिनटं वाफेवर शिजू द्यायचे आहेत. अशा प्रकारे आपले मोदक तयार